मुंबईतले शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर कदाचित अडचणीमध्ये येऊ शकतात। कीर्तिकरांवरती पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे। कीर्तिकरांनी आपला मुलगा आणि ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेतनं नाराजी व्यक्त होते। शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल झालाय। टर्निंग पॉइंटला आपण आपल्या मुलासोबत नव्हतो याची खंत वाटते, असं गजानन कीर्तिकरांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील। अक्षय, गजानन कीर्तिकरांचे हे वक्तव्य गेल्या 2-1 दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे। काय अंतर्गत घडामोडी या वक्तव्यानंतर शिवसेनेमध्ये घडतायत? कारवाईची शक्यता दिसतेय का? कारवाईची शक्यता दिसते आहे। ज्ञानदा शिशिर शिंदे जे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत, त्यांनी परवाच एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रातून शिस्तभंगाची कारवाई गजानन कीर्तिकर यांच्यावर करावी अशी मागणी त्यांनी केली होती। तर दुसरीकडे प्रवीण दरेकर जे भाजपचे नेते आहेत, त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन कीर्तिकर यांच्यावर मोठे आरोप केलेले आहेत। त्याच्यामुळे याचा परिणाम नक्कीच होण्याची शक्यता आहे। आता कारवाई काय होऊ शकते? तर शिवसेनेमध्ये जर अशा प्रकारे शिस्तभंग आढळलं आणि शिस्तभंग कमिटीकडे हा जर एखादा तक्रार अर्ज गेला तर त्या तक्रार अर्जावर विचार केला जातो आणि जे पक्षप्रमुख आहेत किंवा जे पक्षाचे मुख्य नेते आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून मग त्या नेत्याला एक नोटीस बजावली जाते। ही नोटीस ही कारणे दाखवा नोटीस असते आणि त्या कारणे दाखवा नोटिसीला एका विशिष्ट मर्यादेमध्ये उत्तर द्यायचं असतं। जर त्या नोटिसीला उत्तर देण्यात आलं तर त्या नोटिसीमधलं जे उत्तर आहे ते समाधानकारक आहे की नाही हे तपासलं जातं आणि जर ते समाधानकारक असेल तर कारवाई होत नाही, पण जर ते समाधानकारक नसेल तर मात्र त्यांच्यावर पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाई होते। ही जी कारवाई आहे ती काही वर्षांसाठी असेल, काही महिन्यांसाठी असेल। पक्षातून हकालपट्टी करण्याची ही कारवाई असते, पक्षातून निलंबित करण्याची कारवाई असते। त्यामुळे जर गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली तर त्यांची हकालपट्टी होऊ शकते किंवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात येईल। मात्र अजूनही पक्ष शिस्तभंग कमिटीने कोणतीही नोटीस ही गजानन कीर्तिकर यांना पाठवलेली नाही आहे। त्यामुळे आज ही नोटीस पाठवल्याच्या नंतर गजानन कीर्तिकर त्याचं काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं असेल आणि तेच प्रामुख्याने कारण ठरेल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार की नाही याच्यासाठी। आज नोटीस पाठवली जाते का हे बघावं लागणार आहे आणि कीर्तिकरांची त्यापुढची भूमिका सुद्धा कदाचित या नोटिशीनंतरच आपल्याला समजू शकेल। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।